पुन्हा बॉसचे बोलणे खाल्ले वाटतं. हो ना यार, अरे किती प्रयत्न केला तरी ट्रॅफिकमुळे उशीर होतोच. अरे माझ्या रूटवर पण सेमच बोंब आहे. कात्रज ते शिवाजीनगर 2 व्हीलरने यायला 1.5 तास लागतो यार. आणि 4 व्हीलरने तर जाऊच दे बाबा. अरे ट्रॅफिकचा नुसता बोजवारा झालाय. त्या हडपसरचा रोड पूर्ण जाम होता आणि गल्ली बोळातनं आणलो तरी पोहोचलो नाही मी वेळेवर. तुम्हाला सांगतो साहेब, लोकांचा ना श्वास गुदमरतोय अक्षरशः या ट्रॅफिकमुळे. आपण करणार काय? ना इथल्या नागरिकांना त्याच्याशी काही देणं घेणं आहे, ना महापालिकेत निवडून दिलेल्या सत्ताधाऱ्यांना. हे मात्र अगदी बरोबर बोललात काका. हा अहो गेले कित्येक वर्षांपासून खालपासून वरपर्यंत ह्यांचीच सत्ता आहे. हा पण काय, मेट्रो सिटीचे स्वप्न दाखवलं फक्त. तर काय 2-3 ठिकाणी मेट्रो सुरू झाली की झालं यांचं मेट्रो सिटी. पण अडचणी मात्र अजून तसे ते तसे आहे, काही फरक पडला नाही. अरे मला तर जाम वैताग आलाय. रोज रोज ती बोलणी खाण्यापेक्षा एकदाच ते बँगलोरला जाऊन सेटल व्हावंसं वाटतंय. आहे का साहेब? हा असं कसं कराल? अहो स्वतःचं शहर बदलण्यापेक्षा इथली सत्ता बदला की. अहो कोणी आलं तरी हेच होणार आहे ना. तुम्ही आहे ना तिघं एकदा बारामतीला जाऊन या. हा आणि तिथं बघा अजितदादांनी कसं नियोजन केलेलं आहे ते. अहो आपल्याला कळतच नाहीये आपण महाराष्ट्रात आहे की परदेशात. हा काका, हे मात्र अगदी खरं बोलला आता. अजय, तुला सांगतो, पुण्याची परिस्थिती बदलण्यासाठी अजितदादा पवारांसारखा शब्दाचा पक्का असलेला नेताच हवा. लाख बोललात साहेब. आणि आता ती नामी संधी चालून आली. घड्याळच निवडा म्हणजे वेळेचं नियोजन ना बरोबर होते. अगदी बरोबर बोललात काका. अहो प्रगतीला वेग द्यायचाच असेल ना तर घड्याळाला निवडून द्यायलाच पाहिजे. तर बंधूंनो आणि भगिनींनो, जे बोलतो ते करूनही दाखवतो अशाच नेतृत्वाच्या हातात आता पुणे शहराची सत्ता द्या. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा. मंडळी, वेळ आली आहे बदल घडवण्याची. वेळ आली आहे घड्याळाला निवडून द्यायची. आता वेळ आली आहे पुण्याचा चेहरा बदलण्याची. आता वेळ आलेली आहे अजितदादांचं घड्याळ निवडण्याची. राष्ट्रवादी पुन्हा